नमस्कार, मी अर्चना। आज आपण बनवूया पालक भाजी। चला तर मग रेसिपी सुरू करूया। यासाठी मी इथे पालकचे पाने स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत। आता आपण यासाठी लागणारे बॅटर बनवून घेऊया। बॅटर बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी बेसन घेतलंय। मी हे बेसन अगोदर चाळून घेतलं। यामध्ये थोडंसं बारीक करून घेतलेलं लसण टाकू, अर्धा चमच जिरे, थोडीशी हळद, हे सर्व मिक्स करून घेऊ। यामध्ये तुम्ही मिरची पावडर पण टाकू शकता, पण माझा मुलगा तिखट खात नाही त्यामुळे मी नाही टाकली। थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। 2 वाटी बेसनासाठी मी इथे 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया, मिक्स करून घेऊ। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचंय। पालक भजी तळण्यासाठी मी ते कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलंय। हे बनवून घेतलेलं बॅटर दोन्ही साइडनं पालकला अशा पद्धतीने लावून घेऊ आणि तेलामध्ये टाकून घेऊ। जेवढे या कढईमध्ये बसतील तेवढे आपल्याला पालक भजी यामध्ये टाकून घ्यायचे। पलटवून घेऊ। दोन्ही साइडने मी छान कुरकुरीत होईपर्यंत पालक भजी तळून घेतले। आता काढून घेऊया आणि राहिलेले पण पालक भजी आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायचे। तयार आहे कुरकुरीत पालक भजी। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।